श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 13वा श्लोक. आधी आपण वरच्या श्लोकांमध्ये बघितलं, की भगवंतांनी वरच्या श्लोकामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी जी आवश्यक आहे, अशी निरनिराळी साधनं कुठली आहे ते सांगितलं, की भगवंताची प्राप्ती कशी होईल? त्याची जी साधनं आहेत, ती वेगवेगळी साधनं त्यांनी सांगितली. हे साधन जमेल तर हे कर, नाहीतर हे कर. हे नाही जमणार तर हे साधन कर, असं त्यात सांगितलेलं आहे. आणि त्याचं फळ काय? प्रत्येक साधनाचं फळ सांगितलं. प्रत्येक साधनाचं फळ काय? तर शेवटी भगवंताची प्राप्ती असंच सांगितलंय. आणि आता ज्या भगवंताची प्राप्ती झाली, ज्यांना भगवंताची प्राप्ती झाली, अशा प्रेमी भक्तांचं लक्षण काय असतं? कशावरून लोकं विचारतात, की अनुभव आला का? अनुभव आला का? कशावरून अनुभव आला? कसं कळणार अनुभव आला की नाही आला? त्याची जी लक्षणं आहे, ती लक्षणं सांगतात. काहीतरी अनुभूती आली, काहीतरी अनुभव आला. अरे, हे म्हणलं सगळं बाजार झालाय. तेव्हा त्याला अनुभव आला की नाही, तर त्याच्यात लक्षणं दिसली की लक्षात येईल तुमच्या. त्याला विचारावं लागणार नाही, त्याला सांगावं लागणार नाही. त्याला अनुभव आला का नाही, बरोबर कळेल ना. तेव्हा ज्यांना भगवंताची प्राप्ती झाली, अशा प्रेमी भक्तांचं लक्षण काय आहे? ती लक्षणं या पुढच्या सर्व श्लोकात शेवटपर्यंत सर्व लक्षणच दिली आहे. तेव्हा या 13व्या श्लोकात काय लक्षणं आहेत? या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत अशा प्रेमी भक्तांचं, ज्यांना भगवंताची प्राप्ती झाली, अशा संत सत्पुरुषांचं, सद्गुरूंचं लक्षण काय आहे? हे लक्षण भगवान सांगतायत. तेव्हा या श्लोकात सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. तेव्हा या श्लोकात सांगतात, की जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा आणि सर्वांचा जो मित्र आहे, म्हणजे हितकर्ता आहे, जो सर्व प्राण्यांवर दया करणारा आहे, सर्व प्राण्यांची ज्यांना करुणा येते, असा जो आहे. आणि जो मी आणि माझे असा अहंकार वागवत नाही, ज्याच्या ठिकाणी मी आणि माझं असा अहंकार नाही, आणि जो सुख-दुःख समान समजतो. सुख आलं, दुःख आलं, तर त्यांना समान समजतो. तसंच सर्व लोकांचं सर्व अपराध जो सहन करतो, सर्व लोकांचे सर्व अपराध जो पोटात घालतो, त्याला हे त्याचं लक्षण आहे. त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे, असं भगवान सांगतात. तेव्हा इथे सद्गुरु कृपेने ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, अशा मनुष्याच्या, अशा भक्ताच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या लक्षणांचं वर्णन केलं आहे. ज्याला सद्गुरु भक्तीने सद्गुरूंचाच निरंतर ध्यास लागला आहे. सद्गुरु भक्ती करता करता सद्गुरूंचा त्याला निरंतर ध्यास लागला. त्या भक्ताला त्याच्या अंतर्यामी अंतर्यामी सद्गुरुमूर्तीच दर्शन होतं. नेहमी आत त्याने बघितलं, की सद्गुरूंचं दर्शन होतं. दिल के आईने में है तस्वीर यार की, असं हिंदीत म्हणतो. दिल के आईने में है तस्वीर यार की, जब जरा गर्दन झुका ली देख ली.
जेव्हा तुम्ही अशी मान खाली कराल, नम्र व्हाल आणि हृदयामध्ये बघाल, गर्दन झुकाली देखली, तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन होईल. तेव्हा तुमच्या हृदयाच्या अंतर्यामी सद्गुरु मूर्तीचंच ज्याला दर्शन होतं आणि त्याला सद्गुरु मूर्तीचं ध्यान लागतं आणि ध्यानातून उठल्यावरही जेव्हा तो ध्यानातून जागृत होतो आणि सांसारिक कर्म करायला लागतो, बाहेरच्या जगामध्ये जातो, तरी त्याच्या ठिकाणची ती सद्गुरु मूर्तीचं दर्शन मात्र बंद होत नाही. सद्गुरूंचीच मूर्ती दृश्यमान होत राहते. एकदा मान झुकवून सद्गुरूंना प्रणाम करून आपला पूर्ण निरहंकार होऊन, जब जरा गर्दन झुकाली म्हणजे त्यांना निरहंकार होऊन जेव्हा तो सद्गुरु मूर्तीचं दर्शन घेतो, तेव्हा ध्यानात तर सद्गुरु मूर्ती असतेच ना. पण त्याला बाहेरच्या जगात जेव्हा तो जातो, तेव्हा तो ते विसरू शकत नाही. नाहीतर लोकं पूजा वगैरे केली की लगेच त्यांना काय पोथी वाचली, पूजा केली की कधी संसारात जातो, ते मन आधीच पळालेलं असतं. तसं या भक्ताचं होत नाही. त्याला सद्गुरु मूर्ती दृश्यमान राहते. म्हणून आमचा अनुभव कसा, तयामध्ये अवधूत निराकारी, तयामध्ये अवधूत निराकारी म्हणजे त्यांच्या आत सर्व प्राणिमात्रांच्या आत त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर काय दिसतं? अवधूत निराकारी दिसतो. निराकार त्यांच्या ठिकाणी आत्मा आहे, पण त्या निराकार आत्म्याच्या ठिकाणी अवधूत आम्हाला दिसतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी असलेल्या आत्मचैतन्याची जाणीव आम्हाला होते. याचा अर्थ तयामध्ये अवधूत निराकारी. प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये होतं. आणि 2 वस्तूंच्या मध्येही होतं. 2 वस्तूंच्या मध्ये सुद्धा काय आहे मग? 2 वस्तूंच्या मध्ये आकाश आहे. आणि आकाश म्हणजे चैतन्यच आहे म्हणा. तयामध्ये मध्ये हा शब्द फार तयामध्ये अवधूत निराकारी म्हणजे ज्याला सर्व साकार वस्तूमध्ये, प्राण्यांमध्ये, मनुष्यांमध्ये आणि त्यांच्या हृदयात सुद्धा चैतन्य रूपाने असणारा जो आत्मा आहे, चैतन्य रूपाने किंवा संवेदना रूपाने, चैतन्य म्हणजे कळत नाही. संवेदना, विद म्हणजे जाणणे. काही कुठली गोष्ट आपण जाणतो. काही आवाज आला की कान लगेच टवतात. कानाने आपण जाणतो. काही सुगंध लगेच आला की आपण अरे, सुगंध घेतो. त्याला संवेदना असं म्हणतात. संवेदना रूपाने किंवा जाणीव रूपाने आपल्याला लगेच जाणीव होते. ती संवेदना म्हणा, जाणीव म्हणा, चैतन्य म्हणा किंवा ज्ञान म्हणा, हे सगळे शब्द समानार्थी आहेत. चैतन्य, संवेदना, जाणीव, ज्ञान सर्वांच्या हृदयात या रूपाने आपले सद्गुरू स्थानापन्न आहेत. सद्गुरूच तिथे आहे. त्यामध्ये अवधूत निराकारी. तो निराकारी जो आत्मा आहे ना, तिथे सद्गुरू आहेत. त्यांची प्रतिमा तिथे स्थानापन्न होते. असं त्याला दिसतं, असं त्याला दिसायला लागतं आणि त्याला अद्वैताचा अनुभव आला. असं ज्याला दिसतं, ध्यानातून उठल्यानंतरही ज्याला संसारात असा अनुभव येतो, हे त्याचं लक्षण आहे म्हणजे. हा त्याचा अनुभव आहे. याला अनुभूती म्हणतात. बाकीचे अनुभूती फालतू असतात. काही उपयोग नाही. बाकीच्या अनुभूतींचा काही उपयोग असं लक्षण आहे का? असा अनुभव आहे का? की सर्व ठिकाणी माझे सद्गुरू आहेत. असा ज्याला अनुभव येईल, निराकार असो, साकार असो, वस्तू असो, व्यक्ती असो, सर्वकडे ज्याला आपले सद्गुरूच दिसतायत, असा अनुभव येईल. असा अनुभव येतो का? तर तुला अनुभूती आली. नाहीतर काही किती गोष्टी तू सांगितल्या, तर आम्ही सगळे त्याच्यावर फुली मारू. हा अनुभव नाही, हा अनुभव नाही, हा अनुभव नाही. किती अनुभव तू सांगशील आणि अनुभव म्हणजे अद्वैताचा अनुभव. ईश्वराशी एकरूप झाल्याचा अनुभव. म्हणजे ज्याला असे सद्गुरू सर्व ठिकाणी स्थानापन्न झालेले दिसतील, सर्वांच्या हृदयात,
सर्व वस्तूमध्ये, पदार्थामध्ये आणि 2 पदार्थांच्या मध्ये जिथे काहीच नाही, जिथे शून्य आहे, त्या शून्यामध्ये आपले सद्गुरू ज्याला दिसतील, त्याला अद्वैताचा अनुभव आला असं जाणलं पाहिजे. हे त्याचं पहिलं लक्षण आहे. त्याला अद्वैताचा अनुभव जसं म्हणले समुद्रात असा व्यापक आहे. समुद्राकडे पाहिलं तर केवढा व्यापक आणि सर्व दूर त्याचं पाणी पसरलेलं आहे आणि त्या पसरलेल्या पाण्यावर लाटा येतायत. मोठमोठ्या लाटा, छोट्या लाटा, मोठ्या लाटा, लाटा येतायत म्हणा. त्याचा पण त्या लाटांचा भास होतो. पण जाणकार जाणतो, की अरे तुम्ही त्याला लाटा म्हणा, नाहीतर काही म्हणा. पण आम्हाला माहिती आहे, की समुद्राच्या पाण्याशिवाय दुसरं काही नाही. एकाच गोष्टीला 2 नावं दिली. काय? एकाच एकाच व्यक्तीला 2 नावं असतात. किरण मुळे आणि मयुरेश मुळे. आता आम्ही किरण मुळे म्हणतो. तर लोकं म्हणतात, तुमचं नाव तर हां, हे किरण मुळे कोण?" तर ते म्हणतात, "नाही, नाही, माझं ते निकनेम आहे." सांग माझं दुसरं नाव आहे म्हणा. तसं म्हणजे नाव 2 पण व्यक्ती 1. तसं समुद्राचं पाणी आणि त्याच्यावरच्या लाटा, पाण्यावरच लाटा येतात ना. तेव्हा नाव 2 आहेत. एक लाट एक नाव आहे आणि पाणी एक नाव आहे. नावं जरी 2 असली, तरी गोष्ट गोष्ट एकच आहे. गोष्ट एक कुठली आहे? पाणीच आहे. लाटामध्ये पाणी लाटामध्ये पाणी असं त्याचं निश्चयात्मक ज्ञान असतं. लाटा जरी बघितल्या मोठमोठ्या आल्या, मुलांना बरं वाटतं. बघा लाटा बाबा, लाटा बघा. पण बाबांना माहिती असतं, की अरे लाटा म्हणजे पाणी आहे. फक्त नाव 2 आहे, पण वस्तू एक आहे. नाव 2, वस्तू एक. बोलायला ते लाटा आणि पाणी असे 2 शब्द बोलतात, बोलण्यासाठी. पण प्रत्यक्ष लाटा आणि पाणी एकच आहे, हे ते जाणतात. संविद म्हणून चित शक्तीला संविद शक्ती म्हण चित संविद म्हणजे संवेदना. चैतन्य म्हणजे संवेदना, चैतन्य म्हणजे ज्ञान, चैतन्य म्हणजे जाणीव. तसं हे एवढे शब्द जरी दिले, तरी ते एकच आहे म्हणा. लाटा आणि पाणी जसं एक आहे. सामुद्रो हि तरंगः न क्वचन समुद्रो न तारंगः. कारण लाट जर आपण हातात घेतली, काय लाट आहे बघू जरा, म्हणून तिथे गेलो समुद्रावर आणि मोठी लाट आली आणि ती आपण हातात अशी घेतली. हातात काय येईल म्हणाले, हातात काय येईल? पाणी येईल. अरे हे तर पाणी आहे. मग लाट कुठे आहे? लाट दाखवा. हातात लाट घेतल्यावर लाटेचं पाणी होतं. लाट दाखवता येत नाही. समुद्रावर लाट दाखवता येते. तसं म्हणाले या संसारामध्ये संसार दुरून दाखवतो हा, हा संसार आहे. कुठे हा संसार आहे? पण ज्यानी त्या संसारा संसारातलं ते स्वरूप जाणलं, ते चैतन्य आहे असं जाणलं, तर संसार किती त्याच्या हातात आणून टाका. तो म्हणेल हे चैतन्यच आहे बघा, हे चैतन्य आहे. संसार आहे कुठे? संसार नाही म्हणत. हे परमेश्वराचं चैतन्य आहे. तेव्हा ज्ञानी भक्त त्याचं लक्षण काय? तो बोलायला संसार, मनुष्य, प्राणी, पक्षी, पशु, वृक्ष असे तो बोलेल. पण हे सर्व एका चैतन्याचेच प्रकार आहेत. हे सर्व एका चैतन्याचे प्रकार आहेत किंवा त्या चैतन्यावर भासणारे आकार आहेत. चैतन्यावर भासणारे आकार आहेत, असं ते जाणतात. ते चैतन्याकडेच बघतात. ते बाहेरच्या ह्याच्याकडे बघत नाही. पण म्हणाले त्यांचं अस्तित्व जर खरं मानलं, हा दगड आहे, हा मनुष्य आहे, हे स्त्री आहे, हा पुरुष आहे, हे बालक आहे, हे पुस्तक आहे, काय हा समुद्र आहे.
असं त्याचं अस्तित्व खरं मानलं, तर ते हळू काळाच्या पोटात सामावले जातात. अरे, काल होतं आज नाही. काल इथं घर होतं, ते बुलडोझरनी पाडून टाकलं. मग आज नाही, आज सपाट. काल भाजी आणली, आज आज नाही. आज वेगळी आणावं लागेल. कुठलीच वस्तू अशी नाही. हे पुस्तक हरवलं, दुसरं आणावं लागेल. हा लाईट खराब झाला, दुसरा लाईट आणावा लागेल. म्हणजे ज्या वस्तू दिसतात, मनुष्य दिसतात, त्यांचं अस्तित्व खरं मानलं तर ते एक-एक चाललंय म्हणलं. त्यांचं अस्तित्व त्यांचं अस्तित्व राहत नाही जास्त दिवस. लय पावतात. ते हळू काळाच्या पोटात जातात किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे, ते चैतन्य किंवा जीव रूपाने उरतं. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याचं त्याचं शरीर जातं, जड शरीर. परंतु त्याचं चैतन्य रूपाने तो असतो. मग तो दुसऱ्या योनीत जातो. जीव रूपाने तो असतो. तो दुसऱ्या योनीत जातो किंवा तो मुक्त होतो. तेव्हा तुकाराम महाराज जे म्हणतात, "निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली, सर्वाघटी व्यापक, सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरू माऊली." सर्वाघटी व्यापक त्यांना तुकाराम महाराजांना तेच दिसतं. माझी सद्गुरू माऊली हे सर्व घटाघटामध्ये आहे. सर्वाघटी व्यापक ती आहे. माझी सद्गुरू माऊली. ती आकाराला आली म्हणजे. निराकार वस्तू आकाराला आली. असंच त्यांचा अनुभव, हाच अनुभव जो आहे, तुकाराम महाराजांनी जो सांगितला, तुकाराम महाराजांनी घेतला, सर्व संतांनी घेतला, सर्व महापुरुषांनी घेतला, हाच अनुभव निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली, सर्वा व्यापक, सर्वा व्यापक माझी सद्गुरू माऊली. याला अद्वैताचा अनुभव असं म्हणतात. अद्वैतानुभव. अशीच अद्वैत भावाने युक्त अशी त्यांची दृष्टी होऊन जाते. असा अभ्यास करता सद्गुरूंच्या बरोबर प्रवचन ऐकता त्याचं चिंतन मनन करता अभ्यास करता अशी त्यांची दृष्टी कधी होऊन गेली कळत नाही. म्हणजे घोरपडे सांगतात, एवढा आनंद होतो म्हणजे एवढा आनंद. पण त्याच्यातच आम्ही बुडून राहतो. काय दुसरं काही हे नाही. एवढा आनंद त्या ज्ञानाचा आनंद असतो. ज्ञानाच्या अभ्यासात आनंद असतो. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. केवढा लाभदायक आहे तो. त्याचा लाभ काय तर केवढं तरी आनंद त्याच्यात. आणि आनंद ज्याला झाला त्याचं प्रेम जास्त वाढतं. आणि प्रेम वाढलं की भक्ती होते. भक्ती घडली की ज्ञान होतं. ज्ञान झालं की आनंद होतो. असं हे सुदर्शन चक्र आहे महाराज, की त्याचं अद्वैत भावाला तो प्राप्त होतो. तो परमात्मा स्वरूप होतो. अशीच अद्वैत भावाने युक्त अशी त्याची दृष्टी होऊन जाते. सद्गुरूशिवाय दुसरी कुठेही केव्हाही काही वस्तू, व्यक्ती काहीही नाही. सद्गुरूशिवाय दुसरं काही नाही. दिसतं सगळं, पण ते त्याच्या आत सद्गुरूच आहे. आपल्या आत सद्गुरूच आहे. त्याच्याही आत बाहेर सर्व सद्गुरूच आहे. त्यांच्याशिवाय केव्हाही कुठेही काही व्यक्ती, वस्तू नाही त्यांच्या व्यतिरिक्त. असा त्याचा दृढ भाव होऊन राहतो. असा दृढ भाव झाला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी दुसरेपणाच नाही. दुसरेपणा असतच नाही. त्यांना हा परका, हा आपला, हा आपला मित्र, हा आपला शत्रू, ही आपली स्त्री, हा पुरुष, हा कसलाही भेद त्यांच्या ठिकाणी राहत नाही. हे लक्षण सांगतात. ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आला, सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अभ्यासाने, ध्यानाने ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आला, त्याचंही लक्षण सांगतात, की त्याला परका, मित्र, शत्रू हे काही नसतं म्हणे. काय त्याचं द्वैतच नसतं त्याच्या ठिकाणी. तेव्हा त्याला कसलाही भेद राहत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां. मग त्याच्या ठिकाणी भेदच नाही काही आणि सद्गुरूशिवाय कुठे काही नाहीच, तर मग तो द्वेष कशाचा करणार? सद जिथे बघतो तिकडे त्याला असं वाटतं, की आता तिथे कोणीतरी शत्रू आहे हा.
तर तेवढ्यात त्याच्या ठिकाणी ज्ञान जागृत झालं, की अरे शत्रू आहे ठीक आहे वरून दिसतोय. पण याच्या आत जो आहे तो सद्गुरूच आहेत माझे. मग त्याच्याबद्दल त्याला द्वेष येणारच नाही म्हणाले. कारण की ते सद्गुरू आहेत. तेव्हा हा परका हा आपला असं ममत्व त्याच्याबद्दल येणार. त्याच्या ठिकाणी ममत्वही येणार नाही, त्याच्याबद्दल मोहही होणार नाही, त्याच्याबद्दल द्वेषही त्याच्या मनात निर्माण होणार नाही. कारण काय? अद्वेष्टा सर्वभूतानां सर्व भूतांमध्ये तो अद्वेष्टा. तो त्यांचा द्वेष करत नाही. कारण त्याला दुसरं काही दिसत नाही. द्वेष करायला किंवा मोह वाटायला, प्रेम वाटायला दुसरं काहीतरी दिसलं पाहिजे ना. ते दुसरं दिसत कारण एक सद्गुरूच तिथे दिसतात. म्हणून त्याला अद्वेष्टा सर्वभूतानां असं लक्षण सांगितलं, की त्याच्या ठिकाणी द्वेष राहत नाही. पण आता हा अनुभव एकदम येणार नाही. मग हा अनुभव कसा घ्यायचा? कुणाच्या ठिकाणी द्वेष नसावा. मग हा अनुभव ये येईल कसा? तर आत आणि बाहेरचा अभ्यास पाहिजे. अद्वेष्टा सर्वभूतानां असं असं लक्षण आपल्या ठिकाणी यायचं. तर आपल्याला आत आणि बाहेर असा अभ्यास दोन्हीकडचा अभ्यास, अंतर्बाह्य अभ्यास करावा लागेल. आणि आणि अद्वैताचा अभ्यास आणि बाह्यकृतीचा अभ्यास अशा दोन्ही अभ्यासाची आवश्यकता आहे. अद्वैताचा अभ्यास कसा होईल? तर अद्वैताचा अभ्यास म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी सद्गुरूच आहे, म्हणजे अद्वैताचा अभ्यास. आणि बाह्यकृतीचा अभ्यास. बाह्यकृतीचा अभ्यास म्हणजे काय? बाह्यकृतीचा अभ्यासापासून सुरुवात करावी लागेल आधी. एकदम अद्वैताचा अभ्यास नाही होणार. तर बाह्य अभ्यासापासून कशी सुरुवात करायची? तर सुरुवात म्हणजे मुद्दाम अभ्यास करावा लागतो, की मी आज असं करणार. म्हणजे मनामध्ये कुणा व्यक्तीचा राग आला, त्याचा द्वेष उत्पन्न झाला. काहीतरी कोणाचा तरी राग आला, कोणीतरी काहीतरी म्हटलं आणि त्याचा राग आला, चीड आली आणि द्वेष निर्माण झाला. तर मग अभ्यास काय करायचा? तेव्हा अभ्यास कुठला? तर जाणीवपूर्वक मुद्दाम त्या द्वेषाचा त्याग करण्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वेषाचा त्याग केला पाहिजे. सद्गुरू काय सांगतात, की "अरे राग, द्वेष नको. कोणाचाही द्वेष करायचा नाही." तेव्हा आपल्याला द्वेष आला, राग आला तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आणि नियंत्रण ठेवण्याचा अभ्यास करायचा, की नाही, नाही याचा मी द्वेष करणार नाही. द्वेष मला राग उत्पन्न झालाय, द्वेष उत्पन्न झालाय, पण मी याचा द्वेष करणार नाही. त्या द्वेषाचा मी आपल्या मनातून त्याग करतो. असा त्याग करण्याचा अभ्यास त्याला बाह्यांगाने करावा लागेल. बाह्यांग साधना आणि अंतरंग साधना अशी दोन्ही साधनं असतात. असा आधी जाणीवपूर्वक त्या द्वेषाचा जरी त्याला ते जमत नाहीये, तरी तो द्वेषाचा त्याग करण्याचा अभ्यास त्याला करायला पाहिजे बाहेरून. म्हणजे द्वेषामधून उद्भवणारी जी कृती आहे, म्हणजे काय होईल? द्वेषावर संयम होईल आणि तो कृती करणार नाही. द्वेषामधून नाहीतर द्वेष त्याच्यात जास्त झाला तर तो शिव्या देईल, काय मारहाण करेल, काही करू शकतो किंवा त्याचं वाईट करेल. तेव्हा द्वेषामुळे उद्भवणारी जी कृती किंवा आचरण आहे किंवा कर्म आहे, ते प्रत्यक्ष कर्म घडणार नाही. असं हा पहिला अभ्यास आहे. द्वेषाला नष्ट कसं करायचं? अद्वेष्टा सर्व भूतानां कसं व्हायचं? तर हा पहिला अभ्यास. पण हा अल्पकालीन उपाय आहे. एक अल्पकालीन उपाय असतो आणि एक दीर्घकालीन उपाय असतो. शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म. तर शॉर्ट टर्म करून अभ्यास करून त्याच्यातून आपण मोकळं होऊन व्हायचं. आपल्याला कोणाचा राग आला, द्वेष आला, त्याचा तो काढून टाकण्याचा अभ्यास करायचा. संयम ठेवायचा. हा शॉर्ट टर्म झाला म्हणजे अल्पकाळ. पण त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणचा राग, द्वेष हा जे विकार आहे, हे जे दोष आहे, हे जातील असं नाही म्हणा. मग त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागेल. त्या द्वेषामधून उद्भवणारी कृती, आचरण, कर्म प्रत्यक्ष घडणार नाही, हे आधी खबरदारी घेतली पाहिजे. हा अल्पकालीन उपाय केल्यावर कृतीवर नियंत्रण ठेवता येतं. परंतु त्यात द्वेष भावाचं समूळ उच्चाटन नाही होणार आहे. आणि म्हणून याच्यावर दीर्घकालीन उपाय करावा लागेल. लाँग टर्म स्ट्रॅटेजी
शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी आणि लाँग टर्म स्ट्रॅटेजी. त्याला टॅक्टिकल म्हणतात. आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेत टॅक्टिकल प्लॅनिंग म्हणजे 1 वर्षाचं, अल्पकाळाचं टॅक्टिकल प्लॅन आणि दीर्घकालीन ज्याला आहे, लाँग टर्म त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतात. तेव्हा तसं इथेही तसंच आहे. अल्पकालीन उपाय म्हणजे त्याला आपल्या रागद्वेषाला आला तर संयम ठेवायचा, आवरून घ्यायचं. काय 1 ते 10 अंक मोजायचे आणि त्याच्यावर संयम ठेवायचा. पण दीर्घकालीन उपाय करायलाच पाहिजे म्हणजे नाही तो परत-परत येईल. मग दीर्घकालीन उपाय काय आहे? तुकाराम महाराज सांगतात, "निराकार वस्तू कैसी आकारा." सद्गुरू आवाज गेला. निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली. सर्वा घटी व्यापक, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. सर्वा घाटी व्यापक अशी माझी सद्गुरु माऊली तिथे दिसली पाहिजे. आणि म्हणजे ती निराकार जी वस्तू ती आकाराला येईन. तो आत्मस्वरूप जे आहे, जे चैतन्य चैतन्य म्हणून म्हटलं ती आकाराला येईल. सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. असं अद्वैत, अशा अद्वैत भावाने युक्त झालं पाहिजे म्हणा. हा अद्वैत भाव. अशी त्याची दृष्टी निरंतर राहिली पाहिजे. असा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. निराकार वस्तू कैसी आकारा आली. सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. असा जेव्हा तो निरंतर अभ्यास करेल, तेव्हा म्हणले त्याला सद्गुरू शिवाय दुसरी कुठेही केव्हाही काही वस्तू व्यक्ती नाही. असा त्याचा दृढ भाव होऊन राहतो. आणि असा दृढ भाव झाला, तर याला दीर्घकालीन अभ्यास असं म्हणतात. आणि हा अभ्यास उपयुक्त आणि सर्वश्रेष्ठ ठरतो. श्रेयो ही ज्ञानमभ्यासात, ज्ञानात ध्यानं विशिष्य. तेव्हा हा दीर्घकालीन जो अभ्यास आहे, हा उपयुक्त ठरतो. त्याच्यानंतर म्हणतात मैत्र हा करुणेवच. दुसरं लक्षण ते सांगतात, की ज्याच्या ठिकाणी मैत्री आहे, सर्व मनुष्य मात्रांबद्दल ज्याच्या ठिकाणी मैत्र हा करुणा एवच. मैत्री आणि करुणा भाव आहे. आमचे महाराज म्हणायचे, महाराजांचं गोत्र अत्री गोत्र. म्हणले आमचं गोत्र अत्री आहे. अत्री म्हणजे सर्वांची मैत्री. असं ते सांगायचे. अत्री म्हणजे सर्वांशी मैत्री. तेव्हा संत सत्पुरुष यांची सर्वांशी मैत्री असते म्हणा. मैत्री असते आणि आपल्यापेक्षा जे जे कोणी गरीब असतील, काय त्यांच्याबद्दल करुणा, ज्यांना जे कष्टात राहत असतील, दुःखी असतील, त्यांच्याबद्दल करुणा असते. म्हणून त्याच्यावर कृपा ते करतात. मैत्री आणि कृपा करतात. तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे तयामध्ये अवधूत निराकारी म्हणजे त्या सर्व साकार वस्तूंमध्ये, प्राण्यांमध्ये, मनुष्यांमध्ये म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये चैतन्य रूपाने म्हणजे संवेदना रूपाने संवित, चित संवित असं म्हणतात. चित म्हणजे चैतन्य, संवित म्हणजे संवेदना. संवेदना रूपाने किंवा जाणीव रूपाने किंवा ज्ञान रूपाने. ज्ञान हा शब्द व्यापक असल्यामुळे लगेच कळणार नाही. ज्ञान म्हणजे जाणणं, जाणण्या रूपाने आपले सद्गुरू स्थानापन्न आहेत असं दिसायला लागलं पाहिजे. आणि त्याला अद्वैताचा अनुभव आला असं जाणलं पाहिजे. हीच खरी अनुभूती, हाच खरा अनुभव, यालाच खरा अनुभव असं म्हणतात. आणि असा अनुभव ज्याला आला, तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सहज एकपणाने म्हणजेच प्राणीमात्रांच्या ठिकाणी फक्त मीच एक आहे, म्हणजे सद्गुरूच एक आहे. अशा अद्वैत जाणीवेने तो सर्वांशी मैत्री करायला लागतो.
जसं आपल्या सद्गुरूंचा कोणी ओळखीचा असेल त्याच्याशी आपण मैत्री करतो किंवा आपला मित्र असेल त्याचा कोणी ओळखीचा असेल त्याच्याशी मैत्री करतो. तसं म्हणले कारण जाणीव असते अरे हा आपल्या वडिलांचा कोणतरी आहे, आपल्या सद्गुरूंचा कोणतरी ओळखीचा आहे. अशी जाणीव असते. म्हणून अद्वैताची जाणीव त्याच्यामुळे सर्वांशी मैत्री तो करतो आणि सर्वांचं हित व्हावं अशी इच्छा ठेवतो. सद्गुरूंच्याकडे येणाऱ्या सर्व लोकांचं हित व्हावं. माझंच हित व्हावं असं नाही. तर सर्वांचं हित व्हावं आणि सर्वांचं हित व्हावं अशी जेव्हा इच्छा असेल तेव्हा त्याचं हित आपोआप होतं आणि जास्त होतं. मल्टिप्लाइड बाय सो मेनी पीपल. सद्गुरूंच्याकडे येणारे 100 लोक असतील तर त्याचं तेवढ्या पटीने 100 पटीने त्याचं हित होतं. कारण काय सर्वांच्या हिताची तो इच्छा करतो. तर त्याची ती इच्छा जी आहे, त्याचा जो संकल्प आहे तो मल्टिप्लाय होतो. 100 100 नी मल्टिप्लाय होतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून सर्व भाविकांवर सद्गुरूंची कृपा व्हावी आणि हा सद्गुरूंचा सहज सोपा सत्य भक्ती मार्ग घरोघरी पोहोचावा. सद्गुरूंची कृपा भाविकांवर व्हावी आणि हा सद्गुरूंचा सहज सोपा भक्ती मार्ग ते चव्हाण, घोरपडे आणि भोसलेत म्हणतात. किती सोपं आहे म्हणजे सद्गुरू तुम्ही किती सोपं एवढं कठीण ज्ञान तुम्ही किती सोपं करून सांगता. असं ते सांगतात. काय तेव्हा अत्यंत सद्गुरूंचा सहज सोपा सत्य भक्ती मार्ग आणि शुद्ध परंपरा असं घरोघरी पोहोचावा. नाहीतर आपल्याकडे ठेवून काय उपयोग आहे म्हणा. ते जेवढं ठिकाणी पोहोचेल तेवढं आपली शक्ती तेवढी वाढेल ना. आपलं आपला अभ्यास तेवढा वाढेल. आपली शक्ती तेवढी वाढेल. आपलं सामर्थ्य तेवढं वाढेल. तेव्हा हा सत्य भक्ती मार्ग घरोघरी पोहोचावा असं ज्याला वाटतं आणि त्याच्यासाठी जो तळमळीने आणि जीवापाड प्रयत्न करतो. तळमळीने प्रयत्न करतो आणि जीवापाड प्रयत्न करतो. आमचे चव्हाण सांगतात, ते म्हणतात "सद्गुरू मी जातो." सगळ्यांच्या आधी त्यांना थोडंसं हे वाटायचं, कसं जायचं? कोणी काय म्हणेल? काही लोकं त्यांना या म्हणतात, काय चहा पाजतात काय, त्यांच्याशी बोलतात आणि काही लोकं दार लावून घेतात. "नाही, नाही, नाही आम्हाला ते नको." म्हणलं हे तुमचं ट्रेनिंग चालू आहे. समसुख दुःख सुख-दुःख कसं सम करायचं? सद्गुरू कार्य करत असताना सुख-दुःख कसं सम होतं? याचा त्याला तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. म्हणून ते बऱ्याच ठिकाणी जातात. त्याच्यापैकी 5 लोकांचे फोन आम्हाला आले 5 लोकांचे. म्हणजे आम्ही येणार आहोत तुमच्याकडे तुम्हाला भेटायचं आहे वगैरे. म्हटलं एवढंच पुष्कळ झालं. त्यांनी येतो असं म्हटलं हेच पुष्कळ झालं. तर तेव्हा असा हळू त्याच्यातूनच लोकं येत जातात. काय तेव्हा ते सांगतात, की त्याला हा जो अनुभव आहे, की सगळ्यांशी मैत्री. मग त्याला हाही सगळेच अनुभव येतात मैत्री करायची. मग ते जातात सगळ्यांशी मैत्री करतात. कुठल्या मंदिरात जातात. तिथे त्यांच्याशी मैत्री करतात. मैत्रीचा त्यांचा अनुभव येतो. तेव्हा जो तळमळीने जीवापाड प्रयत्न करतो, नाही आपल्या घरी बसलाय. काही लोक नुसते घरीच बसतात. असेल माझा हरीत देईल खाटल्यावरी असं. ते काहीच करत नाही. आपल्या आपल्यासाठी ते काही साधनं करत नाही. आपलं आत्मकल्याण व्हावं म्हणूनही साधनं करत नाही. बरं सद्गुरूंचं कार्य तर राहू दे म्हणा. तुझ्यासाठी तर तू कर ना, तर तेही करत नाही म्हणा. तुझ्यासाठी म्हणजे प्रवचनही ऐकत. कार्यक्रमालाही नाही, नाही म्हणले माझ्या घरी मी ऐकीन कार्यक्रम. आता या कार्यक्रम होणार त्याची अशी व्यवस्था नाही, की तू घरी बसून ऐकशीलच. अशी व्यवस्था नाहीये. तेव्हा तळमळीने आणि जीवापाड जो प्रयत्न करतो, असे जीवापाड प्रयत्न करणारे आहेत. आमचे किरण मुळे आहेत, जोशी आहेत, घोरपडे आहेत, चव्हाण आहेत, भोसले आहेत आणि तो विवेक आहे, तो संग्राम आहे, असे बरेच आहेत आणि इतरही लोक आहेत. तेही तेही अत्यंत प्रेमाने जोडून असतात. तेव्हा असा तळमळी जीवापाड प्रयत्न जो करतो,
त्याला या अद्वैत स्वरूपाचा निरंतर अभ्यास घडतो. अद्वैत स्वरूपाचा निरंतर अभ्यास घडतो. बघा ना, साधी गोष्ट. ते सर्व ठिकाणी जातात. कोणी दार बंद करून घेतात, तर त्यांना दुःख व्हायला पाहिजे. थोडंसं दुःख होतं. थोडं सद्गुरू दुःख होतं थोडं, पण ते ते मी हे करून टाकतो म्हणजे आता मला सवय झाली. बघा अभ्यास झाला मला. म्हणजे दुःख आणि सुख काही ठिकाणी मला लोकं एवढं म्हणजे वेलकम करतात. एवढा आनंद होतो त्यांनाही आम्हालाही. तर म्हणले ते सुख होतं, हे दुःख होतं. पण सुख आणि दुःखामध्ये एकच अनुभव येतो. सद्गुरूंचं कार्य करतो, हा अनुभव येतो. त्याच्यामुळे सुख आणि दुःख एकरूप होतं. बघा कार्यामुळे अनुभव येतो, एरवी नाही येणार. आणि सगळ्यांशी मैत्री होते. कोणाची स्पर्धा नाही. हा पुढे गेला आणि तो मागे राहिला, अमुक राहिलं असं नाही. प्रत्येकाला संधी आहे म्हणा. त्याच्यामुळे सर्वांशी तो मैत्री आपल्या सद्गुरूंच्या कार्यात असलेल्या सर्वांशी मैत्रीपूर्ण त्याचा व्यवहार होतो, मैत्री करतो. आणि त्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने असणाऱ्या ईश्वराशी एकरूप होतो. आत्मरूपाने प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी तो ईश्वर आहे. म्हणजे सद्गुरू आहेत. तो त्या सद्गुरूंशी एकरूप होतो. म्हणजे ईश्वराशी एकरूप आपोआप झाला. आणि अंतरंगामध्ये सद्गुरू रूपाने असणाऱ्या आत्मस्वरूपाशी ऐक्य पावतो. तेव्हा हा सर्वश्रेष्ठ अनुभव, या सर्वश्रेष्ठ अनुभवाला काय म्हणतात? आत्मानुभव म्हणतात किंवा ब्रह्मानुभव असं म्हणतात. आत्मानुभव यालाच आत्मानुभव आणि ब्रह्मानुभव असं म्हणतात. आणि याच्यापुढे कोणत्याही अनुभवांची, चमत्कारांची, सिद्धींची मिजास चालत नाही. तुला ब्रह्मानुभव आला का? नाही तर बोलू नको. मला अमुक अनुभूती आली, तमुक अनुभूती आली. मला काय अ, हे ज्योती दिसली आणि मला प्रकाश दिसला आणि नाद ऐकू आला आणि अमुक हे दिसलं. कोणीतरी ते काय YouTube चॅनलवर कोणाला तरी हे होतं. तो सांगत होता अनुभव, की मी गिरनारला जातो. मग दत्तप्रभू मला असे दिसले, असे भेटले, असे आणि तो रडायला लागतो. रुमाल वगैरे घेऊन असं वगैरे, वगैरे. काय पण दत्तगुरू नुसतं दिसून काय उपयोग आहे? दिसून दिसून ते काही करू शकत नाही. त्यांनी तुला काही ज्ञान दिलं का? नाही. ते ज्ञान देणार नाही. ते म्हणतील, "तू सद्गुरूंच्याकडे जा." दत्तगुरू भेटले जरी, तर ते सांगतील, "इथे ज्ञान मिळणार नाही. ते आम्ही कृतयुगात, त्रेतायुगात ज्ञान दिलं म्हणा. कलियुगात मी ज्ञान नाही देणार." कलियुगात सद्गुरूंची अवतारमाला आहे. सद्गुरू शिष्य परंपरा आहे. तेव्हा त्या परंपरेमध्ये मी सद्गुरू रूपाने मीच आहे. तेव्हा त्या सद्गुरूंची तू भेट घे असं असं ते दत्तगुरू सांगतील. तू किती रडशील आणि रुमाल लावशील, किती भावनेचा भर तुला येईल तरी काही उपयोग नाही. त्याच्यापुढे कुठली अनुभूती, अनुभव, चमत्कार, साक्षात्कार आणि सिद्धी या कशाची मिजास म्हणतात त्याला. मला असा अनुभव आला, तमो आला. मग मला काय अनुभूती आली तर मी येईन, नाहीतर मिळणार नाही. इथे असं काही अनुभूती येणार नाही. अशी काहीच अनुभूती येणार नाही. सद्गुरू सांगतात, त्या अनुभूतीवर काही नाही. इथे एकच अनुभव, अद्वैताचा अनुभव, सद्गुरूंशी एकरूप होणं बास. मग त्याच्यात सगळे अनुभव आले मला, सगळ्या अनुभूती आल्या. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? याच्यावर ज्ञानेश्वर महाराज अथॉरिटी काय सांगतात? असे ज्ञानी महापुरुष म्हणजे सद्गुरू. असे ज्ञानी महापुरुष जे आहेत ते म्हणजे सद्गुरू. त्यांची सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मैत्री असते. सर्व मनुष्यांच्या ठिकाणी भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. भूता परस्परे जळो मैत्री त्यांची तर मैत्री असतेच. पण ते म्हणतात या सर्व मनुष्यांचे, या भक्तांचे परस्परांशी मैत्री असली पाहिजे. सद्गुरू आणि त्यांची भूतमात्रांच्या ठिकाणी मैत्री असते. आणि आणि त्यांना त्यांची करुणा येते. कोणी गरीब असेल, कोणी अशिक्षित असेल, अज्ञानी असेल, कोणाला काही संकट असेल, त्रास असेल, त्यांची त्यांना करुणा येते आणि म्हणून ते शरण आलेल्यावर कृपा करतात. शरण आलेल्यावर तू कृपा करतात.
पण याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा, काय म्हणतात, याचा अर्थ कोणी असा काढू नये. ते त्यांच्याकडे येणाऱ्यावर कृपा करतात, त्याचं दुःख दूर करतात. पण याचा अर्थ कोणी असा काढू नये की साधू साधू पुरुष, संत सत्पुरुष भूतमात्रांचं भौतिक सुख साधून देतात, भौतिक सुख घेतात. सर्व जे लोक त्यांच्याकडे येतात त्यांचं जे भौतिक सुख आहे, त्यांना धन देतात, त्यांना काय, त्यांचं लग्न झालं नसेल लग्न करून देतात, त्यांना मूल होत नसेल मूल हे करून देतात, त्यांना आणखी काही दुःख असेल ते दुःख त्यांचं हरण करतात, त्यांना घर पाहिजे फ्लॅट पाहिजे फ्लॅट देतात, त्यांना काय तरक्की पाहिजे असेल, प्रमोशन पाहिजे असेल, प्रमोशन देतात. काय, असा याचा अर्थ नाही, असं सांगतात. भौतिक सुख साधून देतात असं असा याचा अर्थ नाहीये, असा अर्थ काढू नका. कृपा करतात ते, पण हे सगळं हे देण्याचं साधन ते सांगतात, की असं असं कर तुला मिळेल. तू भक्ती करतो ना तुला सगळं मिळेल. असं ते सांगतात. आणि त्यांच्या कृपेने गोष्टी घडत असतात. पण केवळ त्याच्या भौतिक सुखासाठी जो येतो, त्याला एखाद्या वेळेला बहुतेक लवकर नाही मिळालं नाही, तर तो म्हणतो की त्याच्यासाठी तो आलेला असतो. त्याच्यामुळे तो निघून जातो नाही मिळालं. तेव्हा याचा अर्थ कोणी असं काढू नये, की साधू पुरुष, संत पुरुष भूतमात्रांना भौतिक सुख साधून देतात, असा अर्थ करता येत नाही. कारण सर्व भूतमात्रांचं भौतिक सुख भिन्न-भिन्न असतो. प्रत्येकाला सुखाचं परिभाषा वेगळी असते. सुख म्हणजे काय? की त्याला कोणाला बायको पाहिजे, कोणाला धन पाहिजे, कोणाला मान पाहिजे, कोणाला फ्लॅट पाहिजे, कोणाला शिक्षण पाहिजे, कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला प्रमोशन पाहिजे, कोणाला पगार वाढवून पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचं सुखाचं जी भावना आहे, ती भिन्न-भिन्न असते आणि एका वेळी एका सुखाची भावना असते. ती ते सुख मिळालं की दुसरं सुख, ते मिळालं की तिसरं सुख. म्हणजे त्याचं संपतच नाही म्हणजे डिमांड. काय? तेव्हा त्याचा असा अर्थ काढता येत नाही. कारण सर्व भौतिक भूतमात्रांचं भौतिक सुख भिन्न-भिन्न आहे आणि ते त्यांच्या कर्माधीन आहे, प्रारब्धाधीन आहे. त्यांना जे सुख-दुःख मिळणार आहे त्यांच्या कर्मानी आणि प्रारब्धाने मिळणार. आणि भाबड्या लोकांना असं वाटतं, की सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर आम्हाला काहीतरी असं अनुभूती आली पाहिजे आणि आमचं दुःख आणि हे सगळं दूर झालं पाहिजे आणि आम्हाला असं सुख मिळालं पाहिजे. तेव्हा ज्याला संकट असेल, दुःख असेल, व्याधी असेल, ते त्याचं बरं होईल. त्याला कारण त्याच्यामुळे त्याचा भक्तिमार्ग अडलेला आहे. ते त्याला मिळेल. त्याचं संकट निवारण झालं, की त्याला कृतज्ञता येईल. त्याला त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण होईल आणि तो भक्तिमार्ग काय करायचा हे विचारेल. त्याला साधनं देता येतील. पण ज्याला भौतिक सुख, दुःख ज्याला झालं, काय दुःख ज्याला झालं, त्याला हा भक्तिमार्ग देता येतो. त्याचं दुःख हरण करतात. संत सत्पुरुष, सद्गुरू त्याचं दुःख हरण करतात, दुःख हरण करतात. पण सुख देतात, ह्या ह्याच्यात राहू नको महाराज. दुःख हरण करतात. मग असं कसं होणार? कारण दुःख हरण केलं नाही, तर त्याचा भक्तिमार्ग होणार नाही. पण जर सुख मिळालं नाही, तर त्याचा भक्तिमार्ग होणार नाही असं नाही. त्याला आता जे सुख आहे त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी पाहिजे. हां, जे आवश्यक आहे सुख, आवश्यक सुख ते देतात. आता आमचं लग्न महाराजांनी करून दिलं लग्न. आवश्यक होतं. काय एक तरी अपत्य पाहिजे. एक पूर्ण झालं ते. एकच जास्त नाही. महाराज म्हणाले जास्त नाही. एकच. तेव्हा कारण भक्ती मार्ग करायचा तर म्हणलं एवढी जबाबदारी वाढवून काही उपयोग नाही. तेव्हा आवश्यक जे सुख आहे या संसारातलं, ते संत सत्पुरुष देतात. पण त्याच्या पलीकडे
आता चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, सगळं काही आहे. पण त्याच्या पलीकडे आणखी काहीतरी पाहिजे. चांगला बिझनेस आहे, हे आहे, चांगला पैसा मिळतोय. आणखी काहीतरी जास्त, आणखी काहीतरी जास्त. तर ते सद्गुरू म्हणतात, "हे माझी जबाबदारी नाही." का? कारण भौतिक सुख हे तुझ्या कर्माधीन आहे, प्रारब्धाधीन आहे. हां, तुला उपाय सांगतो. तू यज्ञ कर, हे देवांचं देवांचं सहाय्य घे, सर्व कर. माझा आशीर्वाद आहे. पण ते प्रारब्ध जसं-जसं तुझं कमी-कमी होत जाईल, ते प्रारब्धाचा अभिभव त्याला असतो. प्रारब्ध कमी-कमी होत जाईल. प्रारब्ध नष्ट एकदम नाही होत ना. जेवढं विषम प्रारब्ध जेवढं प्रारब्धाचं बळ जेवढं जास्त असेल, तेवढं ते प्रारब्ध नष्ट व्हायला तेवढा वेळ लागतो. तेवढं त्यात धीर नसते. नाही लगेच अनुभूती, लगेच अनुभूती, लगेच अनुभूती. अरे काय तुझं प्रारब्ध केवढं पाप करून ठेवलंय, पापाचे डोंगरचे डोंगर करून ठेवले आहे आणि तुला अनुभूती पाहिजे लगेच. इथे तर म्हणले निदान तुझं पाप जाऊन त्या पापातून बाहेर पडून प्रारब्ध तुझं नष्ट होऊन तुला केवढी तरी संधी आहे. आणि तू म्हणतो मला अनुभूती. काय अनुभूती? तुम्ही आधी अनुभूती द्या, अनुभूती द्या, अनुभूती द्या. अरे आधी ते प्रारब्धाधीन आहे म्हणाले. कर्माधीन आहे. एवढं कर्म करून ठेवतो. आताही कर्म करतोय. आणि त्याच्यामुळे हे भूतमात्रांचं भौतिक सुख साधणं कोण सांगतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, की भूतमात्रांचं भौतिक सुख साधणं शक्य नसतं. आणि भौतिक सुखाच्या आत आणि दुसरी फार मोठी महत्वाची गोष्ट ते सांगतात, प्रत्येक सुखामागे दुःख असतं. भौतिक सुखाच्या आत फार मोठं दुःख दडून बसलेलं असतं. अरे आज एक सुख तू म्हणतोय ना, त्याच्या आत तुला माहिती नाही काय? जसं समुद्राच्या आत भयंकर मगरी, सुसरी तू म्हणले वरून तुला दिसायला समुद्र चांगला दिसतो. काय काय लाटा येतात, काय चौपाटीवर भेळ खात चांगला आनंद होतो, सुख होतं. परंतु त्या समुद्रात उतरला तर म्हणले त्याच्यात आत केवढं तरी मगरी, सुसरी खायला बसलेत म्हणा. मोठं दुःख दडून बसलेलं आहे. ते मनुष्याला दिसत नाही. अरे भौतिक याच्या मागे तू लागशील ना, त्यात केवढं तरी मोठं दुःख आहे. आता तुला ते न मिळण्याचं दुःख आहे. एखादी गोष्ट न मिळण्याचं दुःख, न मिळण्याचं दुःख. त्याच्यानंतर दुसरं दुःख म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न करण्याचं दुःख. प्रयत्न करण्याचं दुःख, त्याच्यासाठी खर्च करण्याचं धन खर्च होते याचं दुःख. काय? आणि ती गोष्ट मिळत नाही याचं दुःख. आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर त्याच्यात दडून बसलेलं जे दुःख असतं ते काही काळ दडून असतं आणि मग ते हळू बाहेर यायला लागतं. मग अरे बापरे! एवढं दुःख होतं याच्यात. काय? दुःख दडून बसलेलं असतं. हे मनुष्याला दिसत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यात दुःखच जास्त आहे. या संसारात दुःखच जास्त आहे. म्हणून त्या गौतम बुद्धांनी सांगितलं, "सब्बम दुःखम च दुःखम च सर्व दुःखमय आहे." दुःख रूप हा संसार, तयामध्ये प्रेम सार. या दुःखमय संसारामध्ये श्रीहरीचं प्रेम हेच सार आहे. त्यामध्ये भक्तिसार. तेव्हा दुःखच जास्त आहे आणि सुख अगदी अत्यल्प आहे. टिप ऑफ द आइसबर्ग. सुख म्हणजे टिप ऑफ द आइसबर्ग. आणि पूर्ण खालचं जे आहे ते सगळं दुःखच दुःख आहे. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, "सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे." तेव्हा अशा भौतिक सुखाची जीवाला प्राप्ती करून दिली समजा सद्गुरूंनी आणि देतात बऱ्याचशा प्रमाणात देतात करून. त्याच्यासाठीच तर लोकं येतात ना आणि मग त्यांना भक्ती मार्गामध्ये हळू नेतात. कलाकलांनी नेतात. अशा भौतिक सुखाची जीवाला प्राप्ती करून पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, की अशा भौतिक सुखाची जीवाला प्राप्ती करून देऊन त्यांना या सुखात अधिकाधिक गुंतवून जर ठेवलं आपण, अधिकाधिक गुंतवून ठेवलं, तर त्याला चिरकालच्या दुःखात त्यांना पाडण्यासारखं होईल म्हणजे. त्या धन मिळवण्यात, काय त्यांना सुख मिळवण्यात गुंतवून ठेवलं संत सत्पुरुषांनी, तर काय होईल? तर त्यांना अनंत काळचं दुःख भोगावं लागेल.
त्यांना खरे दुःखात पाडणंच आहे. त्यांना सुख देणं, भक्तांना सुख देणं म्हणजे त्यांना दुःखात पाडणंच आहे. आणि त्यांना भक्तांना दुःख देणं म्हणजे त्यांना तपश्चर्या होईल, म्हणजे त्यांना ब्रह्मानंदात पाडणं आहे. भक्तांना दुःख, ज्या भक्ताला जास्त दुःख देतात सद्गुरू, त्याला ते ब्रह्मानंदात पाडतात. आणि ज्या भक्ताला ते जास्त सुख देतात, जास्त सुख देतात, सुखात गुंतवतात, त्याला खूप जास्त मोठ्या दुःखात ते पाडत असतात. आणि म्हणून संत सत्पुरुषांना ते आवडत नाही. अरे, मी याला सगळं जर सुख दिलं, तर म्हणले याची काय अवस्था होईल म्हणले. ते दयाळू असतात, करुणाकर असतात. याच्या पुढे याच्या पुढे दुःख आहे म्हणाले. एवढं तरी दुःख याला भोगावं लागेल. आणि त्याच्यामुळे त्यांना करुणा येते. आणि म्हणून त्यांना असं कधी वाटत नाही, की राजा एखाद्याला प्रसन्न झाला, तर त्याला काय मागायचं? त्या भक्तिसूत्रात दिलं, की राजा प्रसन्न झाला एका शेतकऱ्याला आणि राजाने सांगितलं, की माग, तू शेतात एवढी मेहनत केली आणि शेतात एवढं तुझं उत्पन्न आलं. वाह! वाह! छान. आणि तुझ्याकडची भाकरी मी खाल्ली. तेव्हा आता म्हणाले, मी तृप्त झालो, प्रसन्न झालो तुझ्यावर. तू आता मला माग, काय मागायचं ते. तसं सद्गुरू म्हणतात, मी प्रसन्न झालो, चल माग काय मागायचं. तर तो राजा प्रसन्न झाला आणि तेवढ्यात त्याला लहर आली. त्या शेतकऱ्याला आता जेवण वगैरे झालं, तंबाखू खायची लहर आली. त्याने त्याने राजाला काय मागितलं, की वाईच म्हणाले, तंबाखूला चुना द्याल का? चुना आहे का तुमच्याकडे? तंबाखू द्याल. तर राजाने डोक्याला हात लावला. अरे, मागून काय मागितलं? काही धन तरी मागून घ्यायचं, एखादा महाल तरी मागून घ्यायचा. तर म्हणले, तू चुना मागितला तंबाखूला. अरे काय, तसं म्हणले सद्गुरू प्रसन्न झाले कार्यामध्ये. आणि हा म्हणतो काहीतरी माझं अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. अरे, हे मागितलं म्हणजे तंबाखूला चुना मागितला. ह्या संसारातल्या नश्वर गोष्टी मागितल्या म्हणजे तंबाखूला चुना मागितल्यासारखं झालं. तेव्हा त्याची सर्व भूतांशी मैत्री आणि सर्व भूतांवर कृपा असते. आणि एक अखंड परमसुख, आनंद स्वरूप परमेश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी हे सर्व असतं. त्याची भूतांशी मैत्री, तो भूतांशी मैत्री का करतो? भूतांशी म्हणजे मनुष्य प्राण्यांशी. त्याच्यात काही भूत निघतात, ते नाचतात, पळून जातात, काय करतात, ते भूत निघतात म्हणाले. पण भूत म्हणजे मनुष्य प्राणी. म्हणून आम्ही काव्य लिहिलं होतं, आमच्या महाराजांनी ते दुरुस्त केलं. नाम धरुनी अवधूत तारिले तुम्ही बहुत भूत. मी भूत असं लिहिलं. नाम, तुम्ही अवधूत नाम धारण करून पुष्कळ मनुष्यांना तुम्ही तारलं. नाम धरुनी अवधूत तारिले तुम्ही बहुत भूत. सद्गुरु जडली माझी प्रीत, चरणी तव जडली माझी प्रीत. महाराज त्याच्यावरती दिलं काय, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि वरती लिहिलं श्री अवधूत प्रसन्न. श्री अवधूत प्रसन्न असं वरती लिहिलं, की अवधूत प्रसन्न झाले. आणि त्यांनी काय लिहिलं, नाम धरुनी अवधूत तारिले तुम्ही बहुत भूत. भूताच्या ऐवजी म्हणाले इथे भक्त आपण करू. आणि महाराजांनी तिथे भक्त तारिले बहुत, तुम्ही बहुत भक्त असं लिहिलं. एवढं सद्गुरूंचं हे असतं. तेव्हा सर्व भूतांशी मैत्री म्हणजे सर्व भक्तांशी काय मैत्री, सर्व भूतांवर कृपा, सर्व भाविकां जे येतात आपल्याकडे त्यांच्यावर कृपा, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. त्यांचे दोष असो, त्यांचे दोष नाही बघायचे. नाही, हा असं करतो, तो तसं करतो, त्याने असं म्हटलं, याने असं म्हटलं, त्याचं असं होणार नाही, याचं असं होणार नाही, असं नाही. तर त्याचे त्या भूतांशी त्यांच्याशी मैत्री करून त्यांना हळूहळू हे शिकवायला पाहिजे. त्यांचे दोष हळूहळू
प्रेमाने सांगून त्यांना त्यांचे दोष बाजूला करायला पाहिजे. आणि एक अखंड परमसुख त्यांना काय द्यायचं? अखंड परमसुख, आनंद स्वरूप परमेश्वराची प्राप्ती करून देण्यासाठीच त्यांची कृपा असते, त्यांची मैत्री असते. म्हणजे सर्व अनुभव म्हणजे काय हो? अनुभव महाराजांनी सांगितला आणि आम्ही काव्य केलं. स्वरूपाचा अनुभव म्हणजे काय? शांत शांत परमानंद श्री सद्गुरु रूपा, शांत शांत परमानंद श्री सद्गुरु रूपा, पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूपा. अरे अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे काय माहिती का? शांत शांत परमानंद स्वरूप आणि पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप. महाराजांनी साक्षात्काराची व्याख्या केली, आत्मानुभवाची व्याख्या केली, ईश्वरानुभवाची, ब्रह्मानुभवाची व्याख्या केली. काय? पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप म्हणजेच पूर्ण शांत आणि परमानंद स्वरूप, अशी त्याची व्याख्या केली. अरे याला म्हणतात अनुभव, याला अनुभूती म्हणतात. बाकीचं चिल्लर चाल्लर प्रकार, नाटकं तिथे नसतात म्हणून. चिल्लर चाल्लर अनुभूती, चिल्लर चाल्लर काय सिद्धी, चिल्लर चाल्लर नाटकं तिथे नसतात म्हणून. पूर्ण ज्ञानानुभव स्वरूप, पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप म्हणजे पूर्ण परमानंद, पूर्ण शांत आणि परमानंद स्वरूप इथे दिलंय. त्यागात शांती अनंतरम. शांती म्हणजे काय? तर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव. तेव्हा याला अनुभव असं म्हणतात. निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. तो निर्मम होतो, कोणाशी ममता नाही त्याला. तो निरहंकार होतो, त्याला काही अहंकार नाही. देहाचा अहंकार त्याचा निघून गेला. सम सुख दुःख, तो सुख दुःख सम करतो आणि सर्वांना क्षमा करतो. मी म्हणजे हा देह, हा अहंकार त्याच्या ठिकाणी कधी उठतच नाही. मी म्हणजे हा देह असा अहंकार त्याच्या ठिकाणी कधी उठत नाही. तो देहाला दुरून बघतो. म्हणून माझं काही आहे हे ममत्वही त्याच्या ठिकाणी राहत नाही. ममत्व आणि आसक्ती, हा मी, हा माझा मुलगा आहे, माझं फ्लॅट, हे माझी गाडी, असं काही ममत्व आणि आसक्ती त्याच्या चित्तात नसतो. आणि मी मन नाही असा दृढभाव त्याच्या ठिकाणी असतो. म्हणून त्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही. आम्ही त्या तिसऱ्या ह्याच्यात ते सांगितलं. या YouTube मध्ये आता आपले जे दत्तगुरूंचे गुरु कोण, यात व्यतिरेक व्यतिरेकाने ते विश्लेषण करून जे सांगितलं की मी मन नाही. तू म्हणतो तुम्हाला कसं कसं वाटलं? तर ते म्हणतात की मी मन नाही, मी आत्मा आहे. त्याच्यामुळे तू हा जो प्रश्न विचारला की तुम्हाला तुमचं समाधान झालं की नाही, काय, तर समाधान वगैरे जे आहे म्हणा किंवा सुख आहे, हे मनाची अवस्था आहे. मी मन नाही, मी आत्मा आहे. मी मन नाही असा दृढभाव त्याच्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्यांना सुखदुःखाचा भोगही होत नाही. त्यांना सुखही नाही आणि दुःखही नाही. आनंदी आनंद हो, लुटी यावं. सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटी यावं. म्हणजे काय हो? तर म्हणजे आता होणारा कार्यक्रम तिथे काय? तिथे सुखही नाही आणि दुःखही नाही. तिथे आनंदी आनंद आहे म्हणाले. काय सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटे. आनंद म्हणजे काय? तर त्या कार्यक्रमाला जो येईल त्याला आनंद मिळेल, तो ब्रह्मस्वरूपाला जाईल. जो त्या कार्यक्रमाला येणार नाही, तो ब्रह्मस्वरूप त्याला प्राप्त होणार नाही. आता सांगून ठेव. काय? तेव्हा तो म्हणले मन नसल्यामुळे सुखदुःखाचा भोग त्याला होत नाही. तो सर्वांचा अपराध क्षमा करतो.
समसुख समदुःख सुख क्षमी, क्षमी म्हणजे क्षमा करा. आणि क्षमेच्या बाबतीत त्यांना पृथ्वीचीच उपमा लागू पडते. पृथ्वीवर सगळे लोक काय काय करत असतात, पण पृथ्वी काही करत नाही. त्याचा द्वेष करत नाही. तेव्हा क्षमा कशाप्रमाणे? पृथ्वीप्रमाणे. आणि याचं उदाहरण आम्ही सांगितलंय. दत्तगुरूंचे गुरु कोण? भृगु ऋषी. त्यांच्या ठिकाणी इतकी पराकोटीची क्षमा होती आणि म्हणून त्यांना इतर ऋषींनी क्षमा या नावातलं क्ष काढून त्यांच्या नावामध्ये क्ष लावून दिलं. रुभुक्षानंद. रुभु नाव होतं त्याचं, रुभुक्षानंद असं त्यांचं नाव दिलं. असं तेव्हा ही जी लक्षणं आहे ना, भगवान सांगतात की असे जो लक्षण आहे, ही लक्षणे जाणिजे योगी राहणार. तो योगी आहे कसं जाणेल? या लक्षणाने. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. श्री गुरुदेव दत्त.